धन्यवाद डेरंगे सर. चला मी विनंती करतो दोन्ही संघ ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं याची नोंद घ्या. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. कार्यक्रमाची झालेली सुरुवात आणि दुसऱ्या सामन्याला ते सुरुवात होती आहे. सामना चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला सूचना असेल लाईनअप मध्ये आज चला. लाईनअप लाईव्ह चालू आहे मित्रांनो. सामना चालू होण्याच्या अगोदर आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा ही विनंती असेल. जर 12वा खेळाडू नावे सांगण्यासाठी आला नाही अगोदर सूचना देतोय जे आज सामने होतील 3 धावांची पेनल्टी न सांगता दिली जाईल याची सूचना तुम्हाला अगोदरच दिलेली आहे कारण लाईव्ह चालू आहे. निश्चयांचा महापुरुष बहुत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी आणि छत्रपती चषकाच्या रूपातून आपण सामन्याला खऱ्या अर्थानं स्पर्धेला झालेली सुरुवात आपण येतो पाहतोय. पहिले श्री समर्थ रामदास स्वामींचं सुंदर वाक्य आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आता विनंती केली जाणार नाही. जर 12वा खेळाडू आला नाही 3 धावांची पेनल्टी दिलीच जाणार आहे. काल एका संघाला दिलेली आहे. ही तिसरी सूचना आहे तुम्हाला कारण वाई आपण पाहिलं सामना लाईव्ह सामने चालू आहे. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने 192 देशामध्ये सामने पाहिले जातात. 17 ते 18 ग्रुपला हे लाईव्ह चालू आहे. याची सर्वांनी नोंद घ्या आणि सहकार्य करत चला ही विनंती असेल. 12:50 इथे चाललेले बॅट्समन चला. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आदरणीय अक्षय चांदगुडे सर असतील आपण पाहिलं तुषार मेटे सर असतील त्यानंतर आमचे भैया काकडे सर असतील. ही त्रिमूर्ती आपण पहा महाराष्ट्रामध्ये या त्रिमूर्तीने अतिशय सुंदर कामगिरी करत असताना आपल्या स्पर्धेला लाभलेले त्यांचं सरसे असं स्वागत असेल. 5 षटकांचा सामना आहे. हा सामना फक्त 5 षटकांचा आहे. त्यानंतर सर्व सामने हे 4-4 षटकांचे असेल. पुढील सामनेच सामन्याला मात्र सुरुवात होते. तो खुर्द या संघानं नाणेफेकी जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंबिका ओरियस तोंडल आपण पहा दोन्ही पुरंदर तालुक्यातील असणारे हे 2 संघ आपण येथे पाहतो. मुख्य पंच आदरणीय तुषार मेटे सर आहे. स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं अक्षय चांदगुडे सर आहे आणि बॅटर आपण पाहिलं स्वप्नील आणि संभाजी ही जोडी आपण पाहिलं जे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटते. 2 षटक पॉवर प्ले 4 गोलंदाज आणि लक्षात ठेवा आपल्या स्पर्धेचा मुख्य नियम आहे फेकी बॉलिंग नॉट अलाउड इन टुर्नामेंट. फेकी चेंडू अजिबात ग्राह्य धरला जाणार नाहीये. तसं आढळलं तर तो गोलंदाज बंद केला जातोय. 3 दिवसामध्ये 3 गोलंदाज बंद केलेले आज 4था दिवस आहे. छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा असं म्हणलं जातं आपण बा. आणि शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धेचं केलेलं बहारदार आयोजन संभाजी आपण पाहिलं जे स्ट्राईकला असतील नॉन स्ट्राईकला स्वप्नांचा पाठलाग करा सामन्या दिशा तुम्हाला शरीर येतील. गोलंदाजाचं नाव कळवा. ओके सचिन पहिला चेंडू आपण पाहिलं. पहिला चेंडू इथे खराब दर्शवला जातोय वाईट आहे. दापलकाव धावसंख्या आपण पाहिलं सुपे संघ अगदी 1 धाव असेल. आपण पाहिलं मित्रांनो पुरंदर तालुक्यामध्ये सुपे गाव आहे. तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेला पारनेर तालुक्यामध्ये गेला
नगर आणि पुणे हायवेवरती सुपा गाव आहे. पंचतारांकित MIDC सुपा. अतिशय सुंदर चेंडू होते आपण पाहिले होते. कलायुके 7 खिली हुई गेंद. आपण मनगटाच्या जोरावरती खेळलेला हा फटका आहे. फक्त दिशा दिलेली आहे. एक सुंदर फटका पाहायला भेटतोय. ऑन दी ग्राउंड शॉट क्षेत्ररक्षण आहे ते आपण पाहिलं खराब होतंय. संभांचं घेते खातं खोललं जाणार आहे आणि येथे आपण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलंय. दापुलका धावसंख्या मात्र 2 धावा येथे मात्र नोंदवल्या गेलेल्या आहे. सुंदर सामना जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहिलं पुरंदरेश्वर क्रिकेट अकॅडमीचा असणारे मैदान आपण इथे पाहतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे. सचिन ते स्वप्नील एस्टनच्या पाठीमागे आपण पाहिलं अप्रतिम चेंडू इथे पकडला गेलेला आहे. मित्रांनो, कलाकाराचे गाव कलाकाराला ठाव जावे ज्याच्या वंशाकडे. तुम्ही एखाद्याच आपण पहा जावे ज्याच्या वंशाकडे. पहिले षटक संपले आणि दापुलका आपण पाहिलं फक्त 2 धावा. संताशी सुरुवात सुपे खुर्द या संघाने केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं मनोज. पॉवर प्लेचं दुसरे षटक आहे. चेंडू हवेमध्ये पाय ते फॉलो मध्ये सुपर संघाला पहिला धक्का बसतोय केवळ ह्या 2 धावसंख्येवरती. आम्ही दिला मान, तुम्ही स्वीकारा सन्मान. नाही स्वीकारला सन्मान तो असतो आपण. 1 बाद 2. चला बॅट्समन पटकन चला, थोडी घाई करा. कारण पहा 1 वाजलेले आपल्याला 7 सामने खेळायचे आणि सुप्याचा संघ सुपे संघ तुम्ही थोडी घाई करा. विनंती असेल तुम्ही सहकार्य करा कारण सामने तुम्ही भरवलेले. प्रत्येकाने थोडी घाई करत चला विनंती असेल. कारण मित्रांनो काय होतं संध्याकाळी 1 आणि 2 षटकांचे सामने, त्यामुळे थोडं घाई करत चला प्लीज विनंती असेल. एक बाद 2 धावा आहे. अतिशय म्हणून आपण पाहिलं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण जो करतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं आदरणीय आमच्या कोलते दादा अँड कंपनी अप्रतिम कामगिरी इथे पाहायला भेटते आहे. मोडीने पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. वा फुलटॉस पद्धत चेंडू आहे. लेफ्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उचलला जाणार आहे. 1 धाव येते. एका धावेनंतर आपण पाहिलं 3 धावा बनवलेल्या आहे. मित्रांनो जे काय करतंय जे काय बोलतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपण आपलं काम सरळ मार्गाने करायचं. करा कष्ट असेल दष्टपुष्टी जे महाराष्ट्र. महाराष्ट्र टेनिसची मानाची स्पर्धा हो फुलटॉस. काय सुंदर आपण पाहिलं फुलटॉस संधी आहे. त्या संधीचा फायदा नाहीये. स्वप्नील येथे काही समजू शकलेलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे पाहायला भेटतोय. आपण पहा जवळच समोरच खऱ्या अर्थानं पाहिलं पुरंदर गड आहे आणि गडाच्या नावावरून पुरंदर तालुका. हो चेंडू हवेमध्ये आपण पाहिलं एका प्रतिम क्षेत्ररक्षण ते पाहायला भेटत आहे. दापुलका आपण पाहिलं 5 धावा मात्र पूर्ण केले गेलेले आहे. एकीका तोंडोल संघ आहे, एकीका सुपे संघ आहे. दोन्ही पुरंदर तालुक्यातील संघ आहे. काल आपण पाहिलं बंटी घाटे अँड कंपनी हा संघ काल सेमी फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे. फुलटॉस
डीप लॉकरला बिलॉक करणारा फटका असेल. अतिशय सुंदर जेल टिपला दुसरा फलंदाज स्वप्नीलच्या रूपामध्ये बाद होतोय आणि 2 बाद 5 धावा बनवले गेलेले आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिलं उभ्या टाकल्या गेलेल्या आहेत. 12 वाजून 58 मिनिटं झालेली. बॅट्समन चला पटकन बॅट्समन प्लीज सहकार्य करा मित्रांनो, विनंती असेल. महादेव आपण पहा तिसरा गोलंदाज महादेव. बॅटर आपण पाहिलं तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्वप्नील येथे बाद झालेला आहे. महादेव हा गोलंदाजी मार्कर असेल. आज वार शनिवार आहे. 5 तेजस. खरं आपण अगोदरच सूचना केल्या का बॅट्समॅनची नावं समजत नाहीये, काहींची समजतात काहींची नावच नाहीये. त्यामुळे आपण सहकार्य करा ही विनंती असेल. लाईव्ह चालू आहे बाळांनो. गोलंदाज सज्जा. हो पहा इथे काय प्रति फटका आलेला आहे. हा असेल षटकार. 11 धावा मात्र धावफलक बनवले गेले. आता ज्यांनी षटकार मारला त्यांचं नाव काय? ओम टाकलेले. 11 धावा आहे. तिसरे षटक आहे. 5 षटकांची लढत आहे ते आपल्याला पाहायला भेटते. शॉर्टपिच चेंडू अतिशय सुंदर चेंडू महादेवचं इथे पाहायला भेटलेला आहे. आज आपण पाहा शेवटचा हाफ आहे. आज आपण पाहा एक संघ सेमीफायनल मध्ये असेल. उद्या फायनलचा थरार आपल्याला इथे पाहायला भेटेल. मित्रांनो टेनिसला इतके सुंदर दिवस आलेले आहे. आज प्रत्येक भागामध्ये टेनिसचं नाव कमवलेलं आहे. इथे आपल्याला षटकार पाहायला भेटतोय आणि षटकारानंतर धावफलक धावसंख्या मात्र जी आकारगीते ती मात्र तब्बल 17 धावा आहे. अतिशय सुंदर बॅटिंग येथे आपल्याला पाहायला भेटते. ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा आता यायला लागलेल्या आहे. पुरंदेश्वर क्रिकेट अकॅडमीच्या भव्यदिव्य मैदानावरती आपण सामने आपण पाहतोय. आदरणीय आपण पाहिलं मंदार गिरमे सर असतील, गणेशजी यादव सर असतील, प्रमोदजी सर असतील. आपण पाहिलं त्यांच्या मालिकेचं असणार हे भव्यदिव्य मैदान आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका. काय फटका सुंदर आहे. बॅक टू बॅक. यस छत्रपतीचा छावा. येथे मिळाल्या 6 धावा. 23 धावा पूर्ण. अतिशय सुंदर बॅटिंग चालू आहे सुपे संघाची. सुपे नगरी ज्यांच्या आवाजाने दिला नाचती सारी. क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी. पुन्हा एकदा महादेववरती हल्ला, परंतु येथे परतावा लागेल. जरी 3 षटकार आले परंतु एक वादळ येथे शमवलं गेलेलं आहे. ओमला बाद व्हावं लागतं. तिसरा फलंदाज बाद आहे. 23 धावा आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं 51,395. माननीय ऋषिकेश झेंडे सामाजिक कार्यकर्ते. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 41,395. माननीय गौरवजी समगिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका. तृतीय पारितोषिक आपण पाहिलं गेलं 31,395. डॉक्टर सुभाष शिवतारे जनहितार्थ हॉस्पिटल सासवड. माननीय ऋषिकेश समगिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सुपे खुर्द. आणि चतुर्थ पारितोषिक आपण पाहिलं 21,395. पंकज भैया जाधव युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट. आणि चेतनजी मेमाने उपसरपंच पारगाव मेमाने. बक्षीस दात्यांना मी लाख शुभकामना देईन.
अतिशय सुंदर चेंडू ते पाहायला भेटला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकाला इथे प्रारंभ होईल. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे आपण पाहिलं चौथं षटक. पुन्हा एकदा सचिनच्या हातामध्ये चेंडू आहे. ब्राच्या भव्यदिव्य क्रीडा संकुलावरती आपण पाहिलं हे सामने आपल्याला जे पाहायला भेटतात. बॅट साईज आहे. थर्ड स्लिपचा खेळाडू चेंडूवरती आहे. 2 धावा आहे. 25 धावा मात्र धावफलकावर. हाना मारा तोडा परंतु धावा जमवा. कारण समोर आपण पाहिलं तोंडला हा संघ एक ताकदवान संघ आहे. एक चांगली धावसंख्या सुपे संघाला उभी करावी लागणार आहे. वाह, बोला है और झेल सोडा है. मोठा फटका पाहायला भेटलेला आहे. धावफलक धावसंख्या 2 आकार घेते. 27 धावा. हो चौकार. 31 धावा पूर्ण. अतिशय सुंदर बॅटिंग तेजस येथे करतो. 31 धावा बनवले गेलेले आहे. यजमान विरुद्ध मेहमान असा सामना चालू आहे. सुपे विरुद्ध तोंडल असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आपण पहा तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. त्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला भेटला. हो पुढे खेळण्याच्या नादामध्ये तेजस ते काही समजू शकत नाहीये. अप्रतिम चेंडू येथे पाहायला भेटलाय. लेग स्पिन चेंडू होता किपरच्या दस्तानामध्ये उसवलेला आहे. वाह तेजस, काय फटका सुंदर आहे. षटकार असेल. षटकारानंतर धावफलक धावसंख्या मात्र आकार घेते. 37 धावा इथे पूर्ण केले गेलेले आहे. अतिशय सुंदर धावसंख्या. एक अनमोल भागीदारी आपण ह्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे तेजस अतिशय तिखट मारा करतोय. आज क्रिकेटला आपण जर पाहिलं एक सुंदर दिवस आलेले. क्रिकेट हा वेगवान झालेला आहे. त्यामध्ये टेनिस सुद्धा आपण आज टेनिस सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेनिसला सुद्धा एक चांगले दिवस आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्क असेल. शेवटचं षटक येथे आपल्याला पाहायला भेटेल. काल आपण पाहिलं दिवसभर हवा पूर्ण स्टॉप होते. आज मात्र खऱ्या अर्थानं हवा सुटलेली आहे. खरं आपण पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहे. भरपूर गरमीचं वातावरणही जाणवतंय. गोलंदाज सज्ज. अतिशय सुंदर चेंडू ते पाहायला भेटलेला. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 दिवसाची स्पर्धा आहे. शांत वातावरण आहे. वाह, विकेटचा खेळाडू चेंडूवरती येणार आहे. एका अप्रतिम फेकी पाहायला भेटते. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. काहीच गरज नाहीये आणि इथे फलंदाज बाद आहे.
33 धावा धावफलक पूर्ण केले गेलेले आहे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं विलास. आज की शाम किसी के नाम होगी, कौन होगा आज का हकदार, कौन होगा सेमीफायनल का हकदार. येणारा काळ मात्र आपण इथे पाहायला भेटेल. तेजस काहीतरी काल मात्र विषयला देतोय. कारण आपण अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे. काय कान मंत्र असं जावे ज्याचे अंश तेव्हा कळत त्यांचे त्यांना ठाव आहे. कारण सामना अतिशय महत्वाचा नॉकआउट पद्धत आहे. हो सुंदर फटका पाहायला भेटलेला आहे. डीप लॉंगरचा खेळाडू चेंडूवरती येतोय. नकार मात्र दिलेला आहे. नकार दिलाय. दापलका धावसंख्या 1 ने आकार घेते. येथे 33 धावा मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहे. काम ऐसा करे नाम हो जाए, नाम होते ही काम हो जाए. मित्रांनो आज आपण पाहिलं क्रिकेटला इतकं सुंदर दिवस आहे. आज आपण पाहिलं ओ तेजस आणि हा असेल षटकार. 39 धावा इथे पूर्ण आहे. आज आपण पाहिलं मित्रांनो शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे ते आपण पाहतो. 39 रन. सॉरी 45 धावा. हो तेजस आली होते पाहाविलाची काहीच गरज. यानंतर होणारा सामना शिंदवणे आणि डालेवाडी संघाला विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं सर. चला विन द मॅच 13 बॉल्स. शिंदवणे आणि डालेवाडी संघाचे संघनायक आपण विशाल धारक सर आलेले. डालेवाडी संघाला मी विनंती करतोय सर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला पटकन. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. 4 गोलंदाज 1 षटक पॉवर प्ले. 4 सांगितले आम्हाला. चला सुपर संघ चला पटकन. चला काय करा थोडे क्षेत्ररक्षण लावा प्लीज. चला पटकन. 1:15 वाजे आलेले. 30 चेंडू आणि आपण पाहिलं 46 धावांचं लक्ष मात्र येथे समोर आहे. आपण पाहिलं मित्रांनो ही स्पर्धा 4 तारखेला संपते. 6 एप्रिलला चलो निंबळक नगर जिल्हा. आपण पाहिलं अगदी 71,000ची स्पर्धा. 5 षटकांचा सामना असेल. यानंतर घ्या नाणेफेकी घ्या. हां
घेन आणि फेकी घेन त्यांची. द्या इकडे. तर आपण पाहिलं 6 एप्रिल चलो निंबळक तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर तब्बल 71,000च्या स्पर्धेला प्रारंभ होतो. याची सर्वांनी नोंद घ्या. ओन आपत्तीचं नियोजन आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. तर 11 तारखेला चलो सातारा ऐनकुळ तालुका खटाव जिल्हा सातारा तब्बल 1 लाखाचं बक्षीस आहे. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मरणार्थ गोपीनाथराव मुंडे चषक 1 लाखाचं बक्षीस लॉट कालच पडलेले आहे. कालच लॉट आलेले त्या स्पर्धेचे. 7 दिवस स्पर्धा आहे. तर 12 तारखेला 12 मे चलो बुलढाणा तब्बल 51,000ची स्पर्धा आहे. म्हणजे 11 12 बाबा तारखा खाली नाही. 17 18 चलो शिक्रापूर. प्रत्येक तारखा पुढचा महिना जबरदस्त उन्हाळ्याचे दिवस आहे परंतु तारखा खाली नाही आहे. आणि मित्रांनो जून महिन्यामध्ये जर बोला सर ओके आपण पाहिलं शिंदवणी संघांना क्षेत्ररक्षण जिंकन विशाल धारक सर यांची कंपनी आपण पाहिलं इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता विशाल धारक सरांची मी खऱ्या अर्थाने PRD मध्ये अतिशय सुंदर मुलाखत, कारण त्यांना ज्यावेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला आयकॉन म्हणून ते आले ते PRD शिरूरमध्ये, एक सुंदर मुलाखत त्यांची त्यावेळी खऱ्या अर्थाने घेतली गेली होती. ते क्षेत्ररक्षण असेल. चला बॅट्समन क्षेत्ररक्षण लावा. सुपे संघ घाई करा, थोडं घाई करा प्लीज. शेचाळीस इन द मॅच. आपण 30 चेंडू मध्ये 46 धावांचं काहीसं सोप्पं आणि काहीसं अवघड लक्ष असेल. चला क्षेत्ररक्षण लावा पटकन प्लीज सुपे संघ. चला आवरा. त्यानंतर आपण पाहिलं ट्रॉफी सौजन्य मान्य श्री बाळासाहेब भिंताडे राष्ट्रवादी काँग्रेस सासवड शहर अध्यक्ष आणि यूट्यूब सौजन्य मान्य श्री अनिकेत अंबुले दत्तगुरु डेअरी दत्तगुरु उद्योग समूह आणि मान्य श्री शक्ती विषय राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट. अंपायर सौजन्य मान्य माऊली काका जगताप साई नागरी संस्था गोलंदाज. कोण आहे गोलंदाज? गोलंदाजांचं नाव सांगा. सार्थक. ओके सर. बॅट्समन नेम सचिन आणि ओके सचिन आणि आकाश. सचिन आकाश आणि सार्थक. सार्थक गोलंदाजी मार्क करना जैसा नाम वैसा तो काम करना पडेगा. नो बॉल. नो बॉल असेल. चेंडू फेकलेला आहे. 3 हिट असेल. चला गोलंदाज चला. पंचाचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. हा 4था गोलंदाज या स्पर्धेमध्ये का चेंडू फेकला म्हणून आपण अगोदर वॉर्निंग दिली ती फेकी बॉलिंग इज नॉट अलाउड इन टुर्नामेंट. आणि पंचांनी पाहिलं. पंचांची नजर म्हणजे मित्रांनो आपण पहा ज्याच्या का वाघाची जिगर आणि गरुडाची नजर आंखों में सुरमा डाल के जो काम किया जाता है उसे अंपायर कहते हैं. त्यांच्या नजरेमधून सुटणं म्हणजे अवघड आहे. विलास सर सुंदर फटका चढवला हल्ला. यो क्या छोड़ा है पाय ते जेल मात्र ड्रॉप होतोय. जीवदान कॅचेस इन द मॅचेस. 3 धावा धापल काय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष किया कोई महान नहीं होता. जब तक पत्थर पे ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. है सीधा 4 रन. 4 रन के साथ कुल मिलाकर 7 रन बिना कोई विकेट खोए
तोंडल क्रिकेट क्लब तोंडल. रिव्हर्सिंगचा प्रयत्न आपण पाहिला. अप्रतिम क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये पाहायला भेटते. काय सुंदर क्षेत्ररक्षण इथे केलं गेलेलं आहे. सामना जेवढा सोपा आहे तेवढा अवघड आहे. हो पहा डीप स्कोर लागला. ब्लॉक करणारा फटका असेल. छत्रपतीचा छावा येथे मिळाल्या 6 धावा आणि 6 धावेनंतर धावफलका धावसंख्या घेतलीय तब्बल 13 धावा. त्यानंतर आपण पाहिलं चेंडू सौजन्य आणि अनिकेत बोरकर दत्तगुरु डेअरी दत्त गुरु उद्योग समूह. हो यस यस आपण एसटीच्या पाठी संभासर. काय सुंदर जय त्यांनी टिपलाय. आता त्यांनी सुद्धा विचार केला असं का फक्त हात घातला चेंडू आलेला आहे. काय झालं म्हणले असते त्यांना सुद्धा कळलेलं असते. कारण त्यांनी मान होकर ते हलवलेली. मान हलवली. कमी कॅच घेऊ शकलो. पहिला धक्का बसतोय. 1-13. चला बॅट्समन. यानंतर आपण पाहिलं धालेवाडी विरुद्ध आपण पाहिले शिंदवणे यांच्यामध्ये झाला. एकीक हवेली तालुका आहे तर एकीक पुरंदर तालुका आहे. ले बॅटर मनोज वनवे आपण पाहिलं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. काल आपण पाहिलं का जंगलाला वनवा लागलं माहिती आहे तुम्ही. पाहिलं किती नुकसान झाली. एक ट्रक एक हवा तर जागेवर जळून खाक झाला. मुख्य प्राणी किती वर पडले. कारण मित्रांनो इतकं जबरदस्त ऊन आहे. आणि लक्षात ठेवा जेवढा उन्हाळा कडक तेवढा पावसाळा कडक असतो. हो हो पहायचं जबरदस्त फटका. डीप स्कोर लागला बिलो करणारा फटका असेल आणि चेंडू जातो सीमा रेसे बाहेर. नोंदणीत चौकार. 17 धावा. आपण काम आपण सरळ मार्गाने करायचं. आपल्याला माहिती आहे आपल्याला सुप्याला स्पर्धेला जायचे मग सुप्यालाच जायचं. बरोबर आहे. कारण मित्रांनो असं म्हणलं जातं चाहते जरी कमी झाले ना तरी चालतील. चाहते जरी कमी झाले तरी चालतील पण जळणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. जगामध्ये असं काम करायचं आपण पळत राहायचं. जे आपले विरोधक ते जळले पाहिजे. करा कष्ट वसदष्ट जय महाराष्ट्र. गोलंदाज सज्ज आहे. शॉर्ट पिच चेंडू बॅटचा जय एस्टेच्या पाठी आमचे संभासर. मित्रांनो शरीर एष्टी पा दष्टपुष्ट परंतु अंगामध्ये ताकद नागिन प्रमाणे नागिन. आपल्याला माहिती आहे मृत्युंजय ग्रुपचे सर्व आदरणीय ऋषी सर जगातील महान विकेटी कपल आहे. पॉइंट वर नो बॉल आणि चौकार. नो बॉल आणि चौकार. पाचवा गोलंदाज आहे. चेंडू फेकला म्हणून त्यांना बंद केले गेलेलं आहे. फ्रीट असेल. नो गोलंदाज आपण पा तेजस असेल. फ्रीट आहे.
एक सुंदर फटका चढवला, हल्ला मजबूत बोलला. कोण राखला या स्पर्धेचा बालेकिल्ला, येथे असेल चौकार. वाईट. योगेश भाऊ तर का कट लगे राव मुन्ना भाई, इथे एका दावेला वाचू शकत नाहीये. एकदा अवश्य घेतली गेलेली कोणतीच दावा आहे आपण पाहिलं. काहीसं सोपं आणि काहीसं अवघड लक्ष मैदानाच्या हात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटतंय. छत्रपती चषक 2025. पर्व पहिले. अरे जाती जात विखुरली गेली महाराष्ट्राची माती, क्रिकेटची नाती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे छत्रपती. छत्रपती चषक 2025 पहिले पर्व पहिले. हो काय चेंडू सुंदर आहे. एस्टनच्या पाठीमागे संभाजी सर अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटते. क्रिकेटची आवड. दुसरा षटक. नामांकित सामना चालू आहे. धावांचं अजूनही लक्ष समोर आहे. हो षटकावर नो चान्स. वन बाउंडचा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजलेत 12. विजयासाठी फक्त 2 षटकारांची गरज आहे मित्रांनो. फुटबॉलमध्ये जर पाहिलं फुटवर्कला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि मोबाईलमध्ये जर पाहिलं तर नेटवर्कला महत्त्व दिलं जातं. इथे आपण पाहिलं 2 षटकारांची गरज येथे असणार आहे. सामना अतिशय रंगतरंग आहे. धापलका धावसंख्या आपण पाहिली 34 झालेली आहे. 34. 18 चेंडू 12 धावा. धाव्यांचं लक्ष. एका प्रतिम फटका ऑन द ग्राउंड शॉट खेळला गेलेला आहे. डीप लॉंगऑफचा खेळाडू चेंडूवरती आहे. नो बॉल. 5वा गोलंदाज बंद. हां सॉरी सर सॉरी. ओके. षटकार. आकाश गावडे महाराष्ट्र पोलीस. जे आवडे ते गावडे. आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस आहे. 5 धावांचं लक्ष. पुढील दोन्ही संघ तयार राहा. हो अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला भेटलेला आहे. आपण पाहिलं आकाश गावडे हे महाराष्ट्र पोलीस मुंबईमध्ये कार्यरत असतात. आपण पहा गावडे जर पाहिले तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये गेला तर प्रवीण गावडे
आणि संदीप गावडे ही मित्रांची जोडी आणि ते सामना मात्र बरोबरी सुटलाय. आकाश सरांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. विजयासाठी फक्त 1 धावांचे लक्ष आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये गेला, शिरूर शहरामध्ये गेला तर डॉक्टर अविनाश गावडे आणि सतीश गावडे ही बंधूंची जोडी. गोलंदाज सज्ज आहे आणि पहा येते विजय भव. तोंडल संघ हा मात्र ते विजेता ठरला. मी दोन्ही संघाला लाख लाख शुभकामना देईन. आणि यानंतर आपण पाहिलं अतिशय एक महत्वपूर्ण सामना आता आपल्या भेटीला येणार आहे. डालेवाडी आणि शिंदवणे. शिंदवणे आणि डालेवाडी. चला शिंदवणे संघ आपण लाईनअप मध्ये सर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. डालेवाडी आपण 2 बॅट्समन सज्ज ठेवायच्यात. याची नोंद घ्या. तिसरा सामना असेल 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहिलं स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मध्ये पाहिलं गेले मान्य गौरव समगीर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पुरंदर तालुका. त्यानंतर आपण पाहिलं मान्य श्री अनिकेत अंबुले दत्तगुरु डेअरी दत्तगुरु उद्योग समूह. त्यानंतर आपण पाहिलं अथर्व सर असतील त्यांची सर्व टीम. चला शिंदे इन द टॉच फर्स्ट फिल्डिंग. बाळा मांढरे सर, राहुल सर, विशाल सर. चला मैदानाच्या आतमध्ये. आतला खेळ गावडे साहेब खेळ बंद करत चला कारण तुम्ही चला बॅट्समॅन चला. डालेवाडी आणि दोन्ही संघ आपला मी दोन्ही संघांना विनंती करतो आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. आमच्या समोर जोडले गेलेले आमचे जावई आदरणीय संदीप सरडे सर तुमचे सरच्या सुस्वागत. सलामीची जोडी आपण पाहिलं मैदानात. डालेवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा. शिंदवणे संघ आपल्याला 12वा खेळाडू पाठवा. 1:32 झालेले 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आपण पाहिलं आपण पाहत हा छत्रपती चषक 2025चा बहारदार 16. माझा टाइम संपला तुमचा टाइम संपला नाही. पाहत राहा 2025चा छत्रपती चषकचा थरा पर्व पहिले आणि ऐकत राहा आदरणीय रामदास डेरिंगे सर या सर आपला असेल स्वागत.